अतिशय सुंदर असं गीत गायलं सोमनाथ यांनी। देखिए कलापूर फाउंडेशन आणि शिवांश म्युझिकल ग्रुप यांच्यातर्फे हा मेरी उमर के नौजवानों ही आपली महफिल या ठिकाणी सुरू आहे। देखिए कि जिंदगी में एक बात तो तय है, जिंदगी में एक बात तो तय है, कौन सी? कि कुछ भी तय नहीं है। जिंदगी में एक बात तो तय है कि कुछ भी तय नहीं है। देखिए कि जिंदगी तब बेहतर होती है जब हम खुश होते हैं, जिंदगी तब बेहतर होती है जब हम खुश होते हैं। लेकिन मैं ऐसा कहना चाहूँगा कि जिंदगी तब बेहतरीन होती है जब हमारी वजह से दूसरे खुश हो। तो ऐसे ही आपको आनंदित करने के लिए, खुश करने के लिए जो हमारे कलाकार यहाँ पर जो प्रयास कर रहे हैं वह बहुत ही बढ़िया प्रयास है। इसलिए इन सभी कलाकारों का यहाँ पर मैं स्वागत करना चाहूँगा। सबसे पहले जो आपके सामने अलग अलग प्रकार के यहाँ पर गीत पेश किए हैं, उसमें सबसे पहले सोमनाथ घर से इनका ही मैं यहाँ पर स्वागत करना चाहूँगा। ढोले साहब, इनको मैं गुजारिश करता हूँ कि इन लोगों को फूल देके उनका स्वागत करें। सबसे पहले सोमनाथ घर से जोरदार तालियों के साथ इनका स्वागत करें। सोमनाथ घर से थोडक्यात यांची माहिती अशी सांगतोय की सोमनाथ घरशे राहणार पेठ वडगाव आणि स्वतःचा स्वरा लाईट्स नावाचं इलेक्ट्रिकल दुकान हे व्यवसाय करत करत इलेक्ट्रिकल दुकानाचे ओनर आहेत आणि हा व्यवसाय सांभाळत त्यांनी हा गायनाचा छंद जोपासलेला आहे आणि उत्कृष्ट असे गातात। मोहम्मद रफी, किशोरदा यांची गाणी अतिशय सुंदर असे गातात। त्यानंतर पुढचे गायक आहेत पाटील पी.एच. सर। पाटील पी.एच. सर यांनी अतिशय सुंदर असे गीत गायले। पी.एच. पाटील सर यांची अशी थोडक्यात माहिती, रिटायर्ड BST मधून हे रिटायर ऑफिसर आहेत, इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत आणि शिवांश म्युझिकल ग्रुपचे ते ओनर पण आहेत। त्यानंतर आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध केलं किंवा स्वर्गीय लता दीदींची आठवण करून दिली त्या गायिका म्हणजे गौरी कडुसकर। जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करूया। गौरी कडुसकर संगीत क्षेत्रामध्ये एक नामवंत कलाकार, संगीत विशारद। 2 वर्ष त्यांनी लाईट म्युझिक डिप्लोमाही केलेला आहे आणि त्याचबरोबर म्युझिकचे क्लाससुद्धा ते पुण्यामध्ये चालवतात। आणखीन एक वैशिष्ट्य असं सांगता येईल की आत्ता त्या सध्या पुण्यामध्ये राहतात, पण त्या आपल्याच कोल्हापूर जिल्ह्यातल्या आहेत आणि त्यांचं सासर जे आहे ते पुणे आहे। आपल्याच जिल्ह्यातील, आपल्याच मातीतील हे एक उमद कलाकार गौरी। धन्यवाद। त्यानंतर मोहन माळी, मोहन माळी यांचं या ठिकाणी मी स्वागत आणि सत्कार करू इच्छितो। वडगावमधील रहिवाशी आणि राजलक्ष्मी ज्वेलर्स नावाचं ज्वेलरी हे अतिशय सुंदर पद्धतीनं चालवतात आणि गायनाचाही त्या ठिकाणी छंद जोपासलेला आहे। धन्यवाद। आणखीन एक गायिका ज्याने आपल्या कानाला सुमधुर असं आवाज दिला त्या म्हणजे सौ वैशाली गायकवाड। वैशाली गायकवाड यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होतोय। ढोळे साहेबांना विनंती आहे की त्यांनी हे स्वागत आणि सत्कार करावा। वैशाली गायकवाड इस्लामपूर या गावातून आलेले आहेत, या शहरातून आलेले आहेत। जवळपास ह्या संगीत क्षेत्रामध्ये 7 वर्ष ते काम करत आहेत। गायन, संगीत विशारद इथपर्यंत त्यांचं संगीत झालेलं आहे, इथपर्यंत त्यांचं प्रशिक्षण झालेलं आहे। धन्यवाद। या गायकांनंतर त्यांना अतिशय मोलाची साथ दिली, रिदम दिला, सूर दिला, ते म्हणजे हे आपले सर्व वाद्यवृंद आणि या वाद्यवृंदांचा सुद्धा या ठिकाणी मी स्वागत आणि सत्कार करू इच्छितो। ढवळे साहेबांना विनंती आहे की या सर्व कलाकारांचा आपण स्वागत आणि सत्कार करायचा आहे। यामध्ये ज्यांनी स्वराची साथ दिली ते म्हणजे सुनील गुरव साहेब। सिंथेसायझर, अतिशय उत्कृष्ट असं सिंथेसायझर त्यांनी वाजवलेलं आहे। कोल्हापुरातील एक नामवंत कलाकार म्हणून त्यांची ओळख आहे। त्याचबरोबर आणखीन एक वैशिष्ट्य असं सांगू इच्छितो की त्यांनी लक्ष्मीकांत प्यारेलालजींच्या बरोबरसुद्धा त्यांनी संगीत दिलेलं आहे। जोरदार टाळ्या आपण त्यांच्यासाठी वाजवूयात। खूप सुंदर असं सिंथेसायझरांचं त्यांचा अभ्यास आहे। त्याचबरोबर
ॲक्टोपॅडवरती जे आत्ता इथं आपल्याला दिसत आहेत त्या ॲक्टोपॅडवरती माननीय श्री संजय साळुंके सर अतिशय सुंदर असं ॲक्टोपॅडचा रिदम या ठिकाणी आपल्याला देत आहेत. संजय साळुंके साहेब यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होतोय. त्याचबरोबर दुसऱ्या ॲक्टोपॅडवरती जे सहकलाकार त्यांचे आहेत कुरू ढोले, त्याचबरोबर या ठिकाणी ढोलक आणि कोंगोची आपल्याला साथ देत आहेत. अतिशय उत्कृष्ट मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेले सचिन पन्हाळकर. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण कौतुक करूयात. सचिन पन्हाळकर. त्यानंतर गिटार जे आहे एक वाद्यामधील एक वेगळं असं वाद्य ते म्हणजे गिटार वाजवणारे या ठिकाणी गिटारची साथ दिलेले मास्टर प्रवीण यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या संगीतामधील एक वाद्य ते म्हणजे तबला. तबला आणि ढोलकची साथ देत आहेत आपल्याला राजू आवटे. अतिशय सुंदर असा तबला पग घुंगरू या गाण्यासाठी आता वाजवला, आपल्या सगळ्यांनी पाहिला ऐकला, ते म्हणजे राजू आवटे सर यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होतोय. धन्यवाद. आमचा हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं ते साऊंड सिस्टीमचे मालक माननीय श्री रमेश सुतार सर यांनाही विनंती आहे की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. सुतार सर, त्यांचे प्रतिनिधी कोण असतील तरी यावं. सुतार सर ज्यांनी आमचा हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला ते रमेश सुतार यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होतोय. त्याचबरोबर या कार्यक्रमाला एका माळेप्रमाणे गुंफणारे आमचे आजचे निवेदक ते म्हणजे संजय भोईटे, संजय दादा यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होतोय. त्यांची विविध अंग आपल्याला पाहायला मिळाली. अतिशय सुंदर अशी मिमिक्रीही त्यांनी सादर केली. संजय भोईटे दादा या सर्व कलाकारांचं पुन्हा एकदा आभार मानतो. थांबा एक मिनटं. मंडळी गेले 15 वर्ष पेठ वडगाव येथील जे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत आणि निवेदन हा त्यांचा छंद आहे आणि प्रत्येक कार्यक्रमात त्यांची साथ असते आम्हाला. आमचे मित्र समाधान सासरे, जर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्याने आणि फुल. चला, यानंतर आजच्या या संगीतमय प्रवासातलं सुंदर असं आणखीन एक गाणं येथे आता होणार आहे. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलालजींनी संगीतबद्ध केलेल्या असंख्य गाण्यामधून आजचं हे गाणं निवडून काढलेलं आहे. सुभाष घाई यांचा चित्रपट होता कर्ज आणि सुंदर असा अंदाज पुन्हा एकदा आपल्याला ऐकायला मिळणार आहे. सोमनाथजी आणि त्यांना साथ करण्यासाठी आमचे सर्व सहकलाकार ह्याच्यामध्ये सामील होणार आहेत. सुंदर असं कंपोजिंग आहे. चित्रपट कर्ज. रोमियो जूलियट, लैला मजनू, श्री और फरहाद, इनका सच्चा इश्क ज़माने को अब तक है याद। याद मुझे आया है एक ऐसे दिलबर का नाम जिसने धोखा देके नामे इश्क किया बदनाम। यही है साहिबान सच्चे कहानी सच्चे प्यार की। किसी ने जान दी, किसी ने जान ली। एक हसीना थी, एक दीवाना था, क्या उम्र क्या समा क्या ज़माना था। एक हसीना थी, एक दीवाना था, क्या उम्र क्या समा क्या ज़माना था।
एक दिन वो मिले, रोज मिलने लगे, फिर मोहब्बत हुई, बस कयामत हुई। हो गए तुम कहाँ सुन के ये दास्तां, लोग हैरान हैं क्योंकि अनजान हैं। इश्क की वो गली, बात जिसकी चली, उस गली में मेरा नाम जाना था, एक हसीना थी, एक दीवाना था। क्या उम्र थी, क्या समा था, क्या जमाना था, एक हसीना थी, एक दीवाना था। उस हसी ने कहा, उस हसी ने कहा, सुनो जाने वफा, ये पलक ये ज़मीं, तेरे बिन कुछ नहीं, तुझ पे मरती हूँ मैं, प्यार करती हूँ मैं। बात कुछ और थी, वो नजर चोर थी, उसके दिल में छुपी चाह जाना की थी। प्यार का तो फकत एक बहाना था, एक हसीना थी, एक दीवाना था। क्या उम्र थी, क्या समा था, क्या जमाना था, एक हसीना थी, एक दीवाना था। बेवफा यार ने अपने महबूब से ऐसा धोखा किया, ऐसा धोखा किया, जहर उसको दिया, जहर उसको दिया। रू 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 मर गया वो जवान, मर गया वो जवान। अब सुनो दास्तां, जंग लेके कहीं फिर वो पहुंचा वहीं, शक्ल अनजान थी, अकल हैरान थी। सामना जब हुआ फिर वही सब हुआ, उस पे ये कर्ज था, उसका ये फर्ज था, फर्ज को कर्ज उसको चुकाना था।
धन्यवाद